नमस्कार. काल मी कागदपत्राविना शाळा प्रवेश या संदर्भामध्ये एक छोटासा व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ पाहून काही लोकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या फीस थकल्यामुळं त्यांच्या टीसीज देत नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचं कसं? तर एखाद्या विद्यार्थ्याची टीसी न देणं हा त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडचण निर्माण करण्याचा प्रकार असतो. त्याच्या संदर्भामध्ये कायदे आहेत, RTE आहे आणि त्याचा शिक्षणाचा म्हणजे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा तो मुद्दा असतो. पालकांनी काही कारणामुळं जर शाळेची फीस दिलेली नाही तर त्या बाबतीमध्ये एक माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा एक जुना निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये माननीय न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की फीस हा मुद्दा शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातला एक करार आहे. हा करार कोणत्याही बाजूनी बाधित झाला तर त्याचा फटका विद्यार्थ्याच्या शिक्षणाला बसू नये आणि म्हणून त्या शाळेनं त्या विद्यार्थ्याची TC थांबवण्याचं काही कारण नाही, असा तो मुद्दा होता आणि तो बरोबर आहे. शिक्षणाचा जो मुद्दा आहे तो भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 21 मूलभूत अधिकार अंतर्गत 21A जो मोफत शिक्षणाचा कायदा आहे त्याच्याशी संबंधित आहे. जागतिक स्तरावर मुलांना जे अधिकार दिले गेलेले आहेत त्याच्यामधला विकासाचा जो अधिकार आहे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची TC म्हणजे ज्याच्यामुळं त्याच्या शिक्षणामध्ये बाधा उत्पन्न होईल असा प्रकार कुणालाही म्हणजे पालकांना, शाळेला, मुख्याध्यापकाला, शाळा व्यवस्थापनाला, सरकारला करता येणार नाही. मग त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या नासमजेमुळे होतात किंवा हे कायदे माहीत नसल्यामुळं होतात किंवा अडवणुकीच्या धोरणामुळे होतात. परंतु ज्या विद्यार्थ्याजवळ TC नाही आहे अशा विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये जर प्रवेश मागितला तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा प्रवेश देण्याचं प्रयोजन सरकारनं करून ठेवलेलं आहे. त्या बाबतीत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा GR आहे आणि त्या GRमध्ये असं म्हटलं आहे की ज्या विद्यार्थ्यांजवळ TC नसेल त्याला विना TC प्रवेश शाळेनं दिला पाहिजे आणि त्याची TC ज्या शाळेमध्ये प्रलंबित असेल त्या शाळेशी पत्रव्यवहार करून ती मागवून घेतली पाहिजे. या पत्राचा संदर्भ गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिला पाहिजे. त्यांनी याच्याशी पाठपुरावा करावा आणि ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवून त्या शाळेकडून ती मान्य करून घेतली पाहिजे. अशी ऑनलाईन रिक्वेस्ट जर त्यांनी मान्य केली नाही तर ती काही दिवस प्रलंबित राहून केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर जाते. केंद्रप्रमुखांनी ती मान्य करून दिली पाहिजे. केंद्रप्रमुखांकडून जर मान्य झाली नसेल तर गट शिक्षणाधिकाऱ्याच्या लॉगिनवरून ती मान्य करून घेणे हा एक प्रकार आहे. अशा पद्धतीनं UDAS क्रमांकावरून UDAS क्रमांकावरून त्या UDAS क्रमांकावर विद्यार्थी वर्ग करता येतो. हे फार महत्त्वाचं आहे. आणि समजा TC कागद नाही आला तरी असे विद्यार्थी आपल्याकडे आले तर पुढील त्याचं शिक्षण पूर्ण करून या विद्यार्थ्याला आपल्याकडूनही TC निर्गमित करता येते. हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.